नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी बघतो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की स्वामींनी मी माझ्या एका इच्छेसाठी मी स्वामी सेवा करत होते, पण स्वामींनी माझ्या जवळपास सगळ्या इच्छा पूर्ण केल्या ज्या माझ्या मनात होत्या. आणि मी स्वामींची अशी स्पेसिफिक काही सेवा करत नव्हते किंवा जास्त बसून अशी तासनतास बसून सेवा करत नव्हते. तर फक्त स्वामींच्या मठात केंद्रात जायचे, स्वामींचं दर्शन घ्यायची. असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की जेव्हा आपण मी स्वामी सेवेमध्ये खूप 1-1.5 वर्षापासून आहे, म्हणजे खूप दिवसापासून आहे. पण त्या अगोदर स्वामी काय आहेत किंवा स्वामींची सेवा कशी करायची, स्वामींच्या सेवेचा मार्ग मला कोण समजावून सांगेल, असे बरेच प्रश्न मनामध्ये यायचे. पण जेव्हा स्वामींची सेवेमध्ये आले तेव्हा असं समजलं की स्वामींची सेवा अतिशय सोपी आणि सुंदर आहे. तुम्ही एकट्यामध्ये कुठेही आणि कधीही करू शकता. फक्त त्याच्यासाठी मनातून भाव असायला पाहिजे. तर मग पहिले मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा फक्त स्वामींचं नामस्मरण, म्हणजेच मला सांगितलेलं होतं की केंद्रामध्ये की तुम्ही 11 माळी जप करायचा आणि स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायचे. मला एवढंच माहिती होतं, बाकीचं मी काहीच करत नव्हती आणि माहितीही नव्हतं. तर मी हे रोज वाचायचे. 11 माळी जप नाही झाला तरी पण 1 माळ तरी करायची आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचायचे. अशा प्रकारे मी स्वामींची जशी जमेल तशी सेवा करायचे. आणि एक दिवस असं झालं की आता कुठेतरी वाटतं ना की बाबा आता मुलं मोठी झालेत, मुलांचं शिक्षणही झालं, पण ताईंच्या मनामध्ये एक इच्छा होती की आपलं स्वतःचं घर असावं हा ताईंच्या मनामध्ये विचार आला. आता पण ताई आर्थिक अडचणीने खूप गरिबीच्या होत्या. परिस्थिती गरीब असल्यामुळे एवढे मोठे स्वप्न बघणं खूप चुकीचं आहे असं ताईंना वाटायचं. पण मिस्टरांच्या जॉबवरती घर चालवणं, मुलांची शिक्षण होणं, परत त्याच्यातून आपले हे स्वतःचं घर असायला सुद्धा काहीतरी आर्थिक पैसा पाहिजे, पण ते कमी होता. त्याच्यामुळे मला माझ्या अपेक्षा असून सुद्धा मला ते पूर्ण करता येत नव्हते. पण आता मी स्वामींसमोर एकच प्रार्थना करायची की स्वामी असं काहीतरी मार्ग दाखवा की जेणेकरून माझ्या मिस्टरांचा जो काही जॉब आहे त्यात पगारवाढ होईल आणि आम्ही स्वतःचं घर घेऊ. आर्थिक अडचण त्या ताईंची स्वामींसमोर प्रार्थना केली आणि आर्थिक अडचण म्हणतात ना की कशी दूर करावी किंवा लक्ष्मी आपल्या घरात कशी टिकून राहावी, त्या लक्ष्मी प्राप्तीची त्या ताईंनी सेवा केली. आणि ती सेवा करून त्यांच्या मिस्टरांच्या जॉबमध्ये किंवा घरातमध्ये पण जो पैसा यायचा त्या पैसा पण पूर्णपणे जो आला होता तो पूर्ण खर्च नाही व्हायचा, त्याच्यातला काहीतरी टिकून राहायचा. आपण म्हणतो ना विनाकारण कुठे पण आपला पैसा वायाला जातो, तर तसं न होता तो पैसा टिकून राहायला लागला आणि घरात बरकत यायला लागली. ती कधीही अशी उधळपट्टी म्हणा किंवा लक्ष्मी घरातून जात नव्हती. अशा पद्धतीचं मी स्वामींपुढे लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची. आणि त्या सेवेतून मला इतका छान अनुभव आला की माझ्या मिस्टरांच्या पगारामध्ये वाढ झाली. त्याच्यानंतर मी जशी सेवा करत होते तसं आमच्या घरामध्ये मला खूप छान अनुभव यायला लागले. आणि ते अनुभव पाहून खरंच घरातल्यांचा सुद्धा स्वामींवरती विश्वास बसला. आणि स्वामींवरती विश्वास तर बसला, पण ते सुद्धा स्वतःहून स्वामींची सेवा करायला लागले. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की आता आपण स्वतःचं घर घ्यावं. मग त्यांनी मिस्टरांना बोलले, तर मिस्टर बोलले की घेऊया आपण स्वतःचं घर, पण त्याच्यासाठी लोन पाहिजे असतं. तेवढ्यावर तर काही भागणारं नव्हतं स्वतःच्या पैशांवरती, त्याच्यासाठी लोन घ्यावं लागत होतं. पण लोनसाठीही खूप काही प्रयत्न करावे लागतात. बँकेत ते फाईल बनवून द्यायची, परत डॉक्युमेंटेशन सगळं काही. पण तीही प्रोसेस ताईंच्या मिस्टरांनी केली आणि ती फाईलसुद्धा लोनसाठी ॲप्रूव्ह झाली आणि त्यांना लोन मिळालं.
ताईंनी घर चालू केलं. घर म्हणजे बांधायला सुरुवात केली. तर बांधायला सुरुवात केली अशा ठिकाणी ताईंना घर हवं होतं. अशा ठिकाणी ते घराचा स्पॉट पाहिजे होता की जिथे स्वामींचं केंद्र जवळ लागेल. त्या एरियामध्ये त्यांना घर हवं होतं. पण त्यांना माहिती नव्हतं की तिथे केंद्र आहे किंवा काय. पण ते घराची जो त्यांनी जागा घेतली होती तिथपासून एक 5 ते 10 मिनिटावर स्वामींचं केंद्र होतं. हा एक प्लस पॉईंट होता. आणि ते ताईंना खूप आनंद झाला. ताईंना असं वाटलं की आता खरंच ही जी जागा आहे किंवा हे घर आहे खूप पवित्र आहे आणि माझ्या मनासारखं मिळालेलं आहे म्हणून. तर त्या घराला बांधायला उशीर न करता ताईंनी लवकरात लवकर सुरुवात केली. आणि आता तुम्हाला माहिती आहे एखादं घर जर बांधायचं म्हणलं तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागते. तर त्या ताईंनी तसंच एक छोट्या मोठ्या गोष्टीपासून म्हणलं तर खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणलं तर मटेरियल आलं, लेबर्स आले, सगळं काही गोष्टी तिथपासून त्यांच्या मिस्टरांनी पाहिलं. म्हणजे त्यांचा जॉब बघून ह्या गोष्टी पाहिल्या. आणि त्याला लागणारा जो काही पैसा आहे तो सुद्धा त्यांनी पुरवला. आणि एक 6 महिन्यामध्ये त्यांचं घर उभं राहिलं. एक 6 महिन्यामध्ये इतक्या फास्टमध्ये ते झालं. आणि त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर इतकी पॉझिटिव्हिटी येत होती ना की अक्षरशः ताई सांगतात की असं वाटायचं की इथे आधी काही दैवी शक्ती होती की काय. इतकं म्हणजे छान वाटायचं घरामध्ये गेल्यावर. ताईंनी घरात गेल्यावर त्याच्यासाठी ताईंची सेवा तर चालूच होती. गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. म्हणजे त्यांना वाटतच होतं जोपर्यंत माझं घर होत नाही ना तोपर्यंत मी गुरुचरित्राचं पारायण चालू ठेवणार म्हणून. मग ताईंचं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही चालूच होती. जसे जमेल जोपर्यंत त्या ताईंचं घर उभं राहिलं नाही ना, जोपर्यंत त्या घरामध्ये ताई राहायला गेल्या नाहीत तोपर्यंत ताईंची सेवा चालूच होती. आणि त्यांनी त्या घराची वास्तुशांती केली, पूजा केली ब्राह्मणाच्या हस्ते. आणि त्याच्यानंतरही तिथे घरात राहायला गेल्यावरती त्यांनी एक गुरुचरित्राचं पारायण केलं. अशा पद्धतीने ताईंनी खूप छान प्रकारे ताई सांगतात की स्वामींनी मला इतकी छान अनुभूती दिली ना, खूप छान अनुभव दिला की स्वतःचं घर होण्यासाठी खूप काही मदत केली. आणि मला वाटलंही नव्हतं की आज आम्ही एवढं मोठं घर बांधू शकतो म्हणून. म्हणजे आमची परिस्थिती इतकी बिकट होती की मुलांची शिक्षणं होती, घरचा खर्च होता आणि त्यातून पैसा वाचेल की नाही किंवा राहील की नाही आमच्याकडं, यातून सगळं हे करून आम्ही घर बांधू की नाही. पण स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या सेवेमुळे हे शक्य झालं. कारण स्वामींच्या सेवेपुढे काहीच अशक्य नाही आहे. फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. तर त्या घरामध्ये राहायला गेल्यावरती ताईंची सेवा आणखीनच वाढली. कारण स्वामींवरचा विश्वास दृढ झाला होता आणि कुठलीही मनामध्ये शंका नव्हती की आता कसं होईल, काय होईल. किंवा स्वामींची सेवा करताना मनामध्ये काही संकोच राहिला नव्हता. मनामध्ये सगळं म्हणजे एकच होतं की स्वामी आपल्याला काही कमी पडू देणार नाहीत. आज माझं स्वामींनी घर बनवून दिलं, उद्या मुलांची शिक्षणं तर होतच आली होती, पण त्यांची जॉब, त्यांची लग्न हे सगळं स्वामी पूर्ण करणारच होते आणि करणार आहेत. कारण आज माझ्या घराचा मोठा प्रश्न स्वामींनी सोडवला, उद्या माझ्या मुलांची जॉबही स्वामीच लावून देणार आणि लग्नही तेच करून देणार. हा विश्वास जो बसला होता ना, हाच विश्वास त्या ताईंचे स्वप्न पूर्ण करणार आहे. कारण हा विश्वास असणं पण खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की झालं आता स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली ना, मग मी का सेवा करत राहू, असं नाही. स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली म्हणजे तुम्ही स्वामी सेवा सोडून द्यावी असं नाही आहे. मग ते कसं होतं, तुम्ही एक स्वामींसोबत व्यवहार केल्यासारखं आहे. तर तुम्ही तसा व्यवहार करू नका. एक पाऊल जर तुम्ही स्वामींकडे धावत गेला तर स्वामी तुमच्याकडे 100 पावलं धावत येतात. म्हणजे तुम्ही सेवा करताना कधीच कंजूसपणा करू नका. स्वामींची म्हणजे जसे जमेल ना तशी सेवा करा. मी म्हणत नाही की तुम्ही 24 तास स्वामींसमोर बसा, पण स्वामींना जेव्हा तुमच्यावर दुःख होतं, संकट होतं, तेव्हा स्वामींना तुम्ही हाक मारून घेतलं. म्हणजे संकटाच्या वेळेस स्वामींची तुम्हाला आठवण येते, पण जेव्हा तुम्ही सुखात आहात, आज तुम्हाला सगळं काही मिळालेलं आहे, तेव्हा तुम्ही स्वामींना विसरता. पण हे असं करू नका. सुखातही स्वामींना आठवा आणि दुःखातही स्वामींनाच आठवा. कारण स्वामी नेहमी सांगतात की तुमच्यासोबत सुख असो किंवा आनंद असो, माझी भक्ती कधी विसरू नका. आणि म्हणजे काहीच जर तुम्हाला जमलं नाही तर कमीत कमी स्वामींचं नामस्मरण करा. सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवा.
अशा पद्धतीचं जर तुम्ही स्वामींना सगळं काही व्यवस्थित केलं आणि स्वामींची सेवा केली, स्वामींना विसरला नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारी कसलीही संकट असू द्या किंवा कसलीही दुःख असू द्या, स्वामी ती पूर्ण करणारच, यात काही शंका नाही आहे. कारण स्वामी आपले दयाळू आहेत, मायाळू आहेत. स्वामीच आपली आई आहे आणि आपल्या लेकरांचं रक्षण करणं हे स्वामींच्याच हातात आहे. फक्त आपणही तेवढं चांगले कर्म केले पाहिजे, स्वामींच्या आज्ञेनुसार वागलं पाहिजे, स्वामींच्या वचनानुसार वागलं पाहिजे. बघा, स्वामी तुम्हाला कुठल्याही दुःखामध्ये, कुठल्याही संकटामध्ये तुम्ही अडकलेले असू द्या, घरामध्ये एक जरी स्वामी भक्त असला तरी सुद्धा तो सगळ्या घराचं रक्षण करण्याचं काम आपले स्वामी समर्थ महाराज करतात. कारण घरातले एकाने जरी स्वामींची भक्ती केली, सेवा केली, तरी ती बाकीच्यांनाही रक्षण करते, संरक्षण करते, बाकीच्यांनाही ती लागू होते. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या जे काही समस्या असतील, चिंता असतील तर टेन्शन घेऊ नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वामींकडे आहेत. फक्त योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्याला देतात, इतकाच फरक असतो. पण आपली योग्य वेळ येण्यासाठी सुद्धा स्वामींच्या सेवेला, स्वामींची सेवा चुकू द्यायची नाही. सेवा म्हणजे काय, तर स्वामींचं नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय हे आपल्याकडून झालेच पाहिजेत. तर असाच. आणि ताई, सेवा काय करायच्या, तर बघा, कधी कधी त्या मंदिरात जायच्या, स्वामींच्या केंद्रात जायच्या, आरतीला हजर राहायच्या, त्याचबरोबर घरी जमेल तेवढी सेवा करायच्या. जास्त काही असं 24-24 तास बसत नव्हत्या, पण जसे जमेल तशी सेवा करायच्या. आणि त्यातूनच ह्या ताईंना इतका छान अनुभव आला की ताई सांगतात की माझ्या आयुष्याचं सोनं केलं स्वामींनी. खरंच स्वामींच्या सेवेमुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आणि इतकंच नाही, तर माझ्या मनाला जे काही शांती आहे, समाधान आहे, धन दौलत, आरोग्य आहे, ते फक्त स्वामींच्या सेवेमुळे मिळालेला आहे. आणि सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे माझ्या मनाला जी शांती मिळते ना ह्या स्वामी सेवेमुळे, ती कुठेच मला आजपर्यंत मिळालेली दिसली नाही आणि मी अनुभवली सुद्धा नाही. ती फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमध्ये आहे. हा सर्वात मोठा अनुभव म्हणता येईल. कारण जे समाधान आहे, शांती आहे ना, ती फक्त स्वामींच्या सेवेत आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं, स्वामींनी तुम्हाला मनाला शांती मिळावी, स्वामींनी आपल्याला चांगल्या मार्गाला लावावं किंवा तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं, तर तुम्ही स्वामी सेवेत या, स्वामींना शरण जा. बघा, स्वामी तुमचं नक्की कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. तर असाच काही या ताईंचा अनुभव होता. तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.